स्वबोध हा शब्द ऐकलेला नाहीये असं नाहीये, पण कदाचित असं वाटेल ह्याच्यावर काय बोलणार, आम्हाला सगळं कळतंच आहे, माहिती आम्ही बोध घेतलेला आहे सगळा, आता तुम्ही काय आणि वेगळं सांगणार. काहीच नाही वेगळं सांगणार, पण जरा दृष्टिकोन फक्त वेगळा देण्याचा प्रयत्न करणार, बाकी काही नाही. आता आपण वानप्रस्थाश्रमात आहोत, पण वानप्रस्थाश्रमात आहोत, संन्यासाश्रम नाही, त्यामुळे सगळं सोडलेलं नाही. सगळं सोडलेलं नाही, करायचं आहे, फक्त त्याच्यात गुंतायचं नाही हे आपण ठरवलंय. काय आहे, दिवसेंदिवस म्हणजे असं लक्षात येते की मराठीत सांगायचं तर सिनियर सिटीजन्सची संख्या वाढतीये. त्यामुळे आता आपल्याला निष्क्रिय राहून चालणार नाहीये. शारीरिक कुवत लक्षात घेऊन, आपल्या मर्यादा लक्षात घेऊन मी काहीतरी करू शकते हा बोध म्हणजे स्वबोध. मी काहीतरी करू शकते, करू शकतो ही सकारात्मक भूमिका घेऊन आपण जेव्हा वावरू त्यावेळेला खूप गोष्टी करता येतील असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे सद्यस्थिती लक्षात घेता आपल्यावर होणारी विविध आक्रमणं, सांस्कृतिक, वैचारिक, हे सगळं लक्षात घेता जी काही अस्वस्थता समाजामध्ये आता निर्माण झालेली आहे ती समाजात निर्माण होताना कुटुंबातून तिथपर्यंत पोचलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग मी काय विचार करायचा आहे, माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी किती आहेत, माझी बलस्थानं काय आहेत, माझ्यामध्ये उणीवा काय आहेत. आता विचार करून काय उपयोग असं वाटेल कदाचित, पण वेळ नाही गेलेली, आता सगळं संपलेलं नाही. मी छान वाचू शकते, मी छान वाचलेलं सांगू शकते, हे नक्की आहे, असणार, अनेकांमध्ये हे असणार. त्याचा उपयोग आपल्याला कुठे करता येईल? नकारात्मक नाही विचार करायचा, सकारात्मक. म्हणजे माझ्या घरामध्ये माझं कोणी ऐकत नाही, काय करायचं सांगून, हे पाठ झालेलं वाक्य आहे, हो ना, आणि सोयीचं पण आहे. पाठ झाले आणि सोयीचं आहे, फार त्रास घेण्याची गरज नाही, ऐकतच नाही कोणी, काय सांगायचं, म्हणजे सांगायलाही नको आणि तू बोललीस म्हणून झालं असं म्हणायलाही नको. म्हणून मी असं सांगितलं की नकारात्मक विचार नाही करायचा. काय करायचं, आपल्याला माहिती आहे की कुटुंब संस्था म्हणजे सगळं जग भारताच्या कुटुंब संस्थेकडे डोळे लावून आहे, हो ना. ती कुटुंब संस्था कशी टिकेल? हिंदू म्हणून मला जगायचं आहे, भारतीय म्हणून मला जगायचं, हिंदू शब्द जाऊ द्या नको असेल तर, पण भारतीय म्हणून मला जगायचं आहे. कारण भारतीयत्व हे एक वेगळं आहे, इतरांपेक्षा वेगळं आहे. आपल्याकडे मुळातच, म्हणजे हे सगळं आपल्याला माहित असलेलं पुन्हा एकदा आठवून देते बघ ना, आपल्याकडे मुळातच आपण विलासी वृत्तीचे नाही आहोत. सगळ्या गोष्टी फक्त उपभोग घ्यायचा याच्यासाठी आपली मनोवृत्तीच नाही येते, ते रुजतच नाही आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये आधी दुसऱ्याचा विचार असतो, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आजच किंवा तुम्ही पण वाचलं असेल, एका याच्यामध्ये वाचलं की भूक लागली आहे, एक पोळी मिळाली आहे, तर भूक लागली आहे म्हटल्यानंतर मला गरज आहे आणि मी ते खाऊन टाकली,
पण त्या 4 बहिणींना ती पोळी मिळाली आहे, त्या म्हणतात नाही आपण तिघींना भूक लागली, आपण 4घी जणी वाटून खाऊ. ही आपली वृत्ती आहे, ही आपली वृत्ती आहे. ती चतकर पोळी खाऊया 2 तासांत, थोडं तर पोटात काहीतरी जाईल ना आपल्या प्रत्येकीच्याच. मी सगळी पोळी खाल्ली तर मी एकटी, आणि आपण सगळ्यांनी खाल्लं तर तो जो आनंद आहे, ती आपली वृत्ती आहे. त्यामुळे आपण उपभोग घेणं किंवा फक्त स्वयंकेंद्रित असणं हे आपल्या रुजत नाही, आपल्याला आपल्या मनामध्ये ते नाही, आपल्या पिढीच्या तर नाहीच नाही. आपल्या पिढीला तर ते मानवतच नाही. सगळ्यांचा विचार करून आम्ही पुढे जाणारे आहोत. मग हा विचार माझ्या घरामध्ये मला देता येईल का? येतो, देता येईल. हो ना, आपण ठाम राहायचं, आपण मात्र निग्रही राहायचं, हे ठरवायला पाहिजे. माझं घर आहे की नाही, माझं कुटुंब आहे, त्या कुटुंबाचा मी एक घटक आहे. एकत्र कुटुंब म्हणजे पूर्वीसारख्या काका आत्या वगैरे सगळे नसतील. आता एकत्र कुटुंबाची व्याख्या पण आई वडील आपल्यात आहे म्हणजे आम्ही एकत्र आहोत. म्हणजे आई वडील आमच्याकडे राहतात म्हणून आम्ही एकत्र आहोत, ही आपली आत्ताची व्याख्या झाली. बरोबर आहे. तर त्यामध्ये त्या घरामध्ये बाहेर बदल होणारच आहेत, होत आहेत, सामाजिक परिस्थिती बदलते आहे आणि त्यानुसार ते होणार आहे, ते स्वीकारार्ह पण आहे, पण मूळ बदलून चालणार नाही. म्हणजे असं की पार्ट्या आहेत, ऑफिसमधून जावं लागतंय, मुलं आपल्याला सांगतात ना काय करणार, जावं लागतं, मान्य आहे, मान्य आहे ना. पण घर म्हणजे हॉटेल नाही ना. मग घरी आल्यानंतर मी माझाच आहार घेतला पाहिजे की नाही, म्हणजे भोजन माझं असलं पाहिजे की नाही. जे बाहेर तेच पुन्हा मी घरात खाणार का? नाही ना. म्हणजे माझ्या कुटुंबापुरत्या तरी काही मर्यादा मला घालता आल्या पाहिजेत आणि तो आग्रह धरता आला पाहिजे, तो आग्रह धरता आला पाहिजे की घरामध्ये त्या गोष्टी नाही आता करायच्या, नेहमी नेहमी मसालेदार पदार्थ नाही करायचे, वरण भात भाजी पोळी. आमच्याकडचा हा चौरस आहार आपल्याला सगळं खूप ऐकलंय, वाचलंय, कळलं आहे पण वळत नाहीये, कळलं आहे पण वळत नाहीये, अशी स्थिती आहे. आयुर्वेदाचे गोडवे गातोय पण पुन्हा पनीरच समजतंय, है ना. तर हे कुठेतरी बदलायचंय आणि ते बदलण्याचं एक मी केंद्र असू शकते की नको, मला हे नाही आवडत आहे, आत्ता घरी हेच खायचं आहे, आत्ता घरी हेच जेवण होईल. हो ना. म्हणजे माझ्या घरामध्ये मी जेवायचंय ते माझ्या पद्धतीचं जेवायचंय, बाहेर बदल करा ना, पण बाहेरचं घरात नका, बाहेरचं घरात नाही आणायचं. हे घर माझं आहे की नाही, ह्या घरामध्ये सुखसोयी असाव्यात, नक्कीच असाव्यात. हो ना. पण त्या घरामध्ये सगळं विलासी असावं का? नाही. हे घर माझं आहे, त्या घराचं वेगळेपण, माझ्या दारासमोर रांगोळी असली पाहिजे, 2 कुठलीही काढा, थेंबांची काढा, डिझाईनची काढा, पाण्यातली काढा, फुलांची काढा, कुठलीही, पण दारापुढे रांगोळी असली पाहिजे, कारण घर माझं आहे. हो ना, घर माझं आहे, त्यामुळे त्याच्या समोर रांगोळी असली पाहिजे. म्हणजे माझ्या घराच्या ज्या काही कल्पना आहेत त्याच्यामध्ये भिंतीवर एक देवाचं चित्र असलं पाहिजे किंवा सत्पुरुषांची चित्र असली पाहिजे. हो ना. चित्र, पात्र, वस्त्र आणि क्षेत्र याच्यावरून माणूस ओळखला जातो. तर माझं घर, माझ्या घरामध्ये कोणत्या प्रकारची चित्र लावलेली आहेत, न कळणारी आहेत का कळणारी आहेत? कसलं चित्र लावलंय माहिती नाही, मॉडर्न आर्ट आहे असावं की नाही. म्हणजे कलेला नावं ठेवायची म्हणून नव्हे, पण घराचं वेगळे पण काही असलंच पाहिजे. हॉटेलमध्ये ती चित्र छान वाटतात, चांगलं आहे, पण ती तिथे माझ्या घरामध्ये आदर्श जे आहे तेच असली पाहिजे. कारण त्याकडे पाहून माझ्या मनावरती काही संस्कार होत असतात, ते सतत जाता येता आपल्याला दिसत असतं की नाही. हॉटेलमध्ये आपण थोड्या वेळासाठी जातो,
पण घरात आपण जास्ती वेळ असतो आणि त्यामुळे घरामध्ये आपल्याला ते चित्र वारंवार दिसणार असतं. मग ते कोणाचं असावं आणि कसं असावं? सौम्य असावं, ज्याकडे पाहून आनंद मिळेल असं असावं, ज्याकडे पाहून विचार करावा असं वाटेल असं असावं, असं चित्र असलं पाहिजे ना. कारण घर माझं आहे. त्या घरामध्ये तुळशीचं रोप असावं, ऑक्सिजन देतो म्हणे ती. आता म्हणायची वेळ आली, कुंडी ठेवायला वेळ जागाच नाही, बाकीची ठेवायला जागा आहे, फक्त तुळशीला जागा नाही. आमच्या गार्डन मध्ये बोटॅनिकल गार्डन आहे, काय ते छोट करतात त्याला काय म्हणतात, बोन्साय आहे, अमुक वगैरे वगैरे, हो ना. पण तुळस, मग हा आग्रह माझा असला पाहिजे. माझ्या घरात तुळस असली पाहिजे, माझ्या दारासमोर रांगोळी असली पाहिजे, माझ्या घरामध्ये चांगलं चित्र असलं पाहिजे, आदर्श चित्र असलं पाहिजे, तर माझं घर ओळखता येईल. हे माझं घर आहे, हे माझं घर. म्हणजे माझं भवन कसं असावं? छोटं असलं तरी चालेल. सगळ्यांना कुठे बंगले मिळणार आहे ना, सगळ्यांना काही कोट्यावधीचे बंगले मिळणार नाहीये. आपली आपली साधी घर आहेत, पण त्या घरामध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे. त्या घरामधल्या वेव्ज ज्या आहेत ना, त्या सकारात्मक असल्या पाहिजेत. त्या कशा निर्माण होती? या अशा निर्माण होती. म्हणून तुळस माझ्याकडे असली पाहिजे, रांगोळी माझ्याकडे असली पाहिजे, जमलं तर तोरण. किती हल्ली वेगवेगळी करत असतो आपण, कचऱ्यातून कलामण शोधून काढतो वेगवेगळे. अगदी त्या वर्तमानपत्रामध्ये आलेले जे गुळगुळीत कागद आहेत ना, ते कापून घट्ट गुंडाळून त्याचे मणी करून त्याची पण तोरणं आपण करतो. खूप कौतुक वाटतं हे बघितल्या की, करतो ना. मग ते आपल्या दारात लावावं की दाराला. म्हणजे माझं घर भारतीय घर असावं. थोडक्यात काय, माझं घर भारतीय असावं, माझं भोजन भारतीय असावं. एखादा श्लोक म्हणावा, काय हरकत आहे? एखादा श्लोक म्हणावा, एखादं स्तोत्र म्हणावं, भजन करावं. भजन जाऊ द्या, टाळ मृदुंग घेतले पाहिजे असं काही नाही, पण म्हणूया ना, विठू माझा लेकुरं वाळा वगैरे काय जे काय म्हणायचं ते. पण एकदा घरामध्ये ते स्वर घुमू देत. वेळ नाही, या सगळ्याला वेळ नाही. संध्याकाळी कुठं घरात बसायचं, वेळ नाही. पण मला वेळ आहे आणि मी हे आवर्जून केलं पाहिजे. बघा, मी हे आवर्जून केलं पाहिजे. मला काय करायचंय नाही, मलाच करायचंय. मला आता काय करायचंय, माझं गेलं आयुष्य, आता बसण्यात गेली लागलं नाही, मलाच करायचंय. या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल, ह्या घरामध्ये चांगला आनंद द्यायचा असेल, तर ह्या गोष्टी नित्यनेमानं सातत्यानं मी सुरू केल्या पाहिजेत किंवा आहे त्या चालू ठेवल्या पाहिजेत. आपण करतोच, पण आळस नाही. एकही दिवस त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये आणि ह्याचा नकळत परिणाम नक्की होतो, नक्की होतो, हो की नाही. संध्याकाळ झाली की इथे यावंसं का वाटतं? आपोआप आहे ना. चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल, म्हणजे आज ऐकायला मिळालं माहिती नाही, पण एरवी चांगलं काहीतरी ऐकायला मिळतं, म्हणून संध्याकाळ झाली की इथे यावंसं वाटतं ना. तर हा नकळत होणारा परिणाम आहे. मग माझ्या घरामध्ये या गोष्टी मी सांभाळू शकते की नाही? सांभाळू शकते. बाहेर गेल्यानंतर ऑफिसमध्ये ऑफिसच्या पद्धतीचे कपडे घालावे लागतात, मान्य, मान्य. मग घरी आल्यावर ते मी माझ्या भारतीय पोशाखच केला पाहिजे. माझ्या घरात ते मी सांभाळलं पाहिजे. किती साध्या साध्या गोष्टी आहेत बघा. हे सगळं आपण सोडल्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्या नकाराकडे आपण वळणार नाही आहोत, ते आपल्याला अनुभवाला येतंय, दिसतंय. मग सकारात्मकच फक्त विचार करायचा आहे की नाही. मग माझ्या घरी आल्यानंतर मी भारतीय पोशाख का नाही करायचा? कशाला अर्धे उघडे कपडे घालून फिरायचं, हाफ पॅन्ट घालून फिरायचं? बायका सोडा, पुरुषांना सुद्धा सांगतो, म्हणजे कोणी भारतीय पोशाख काय अडचण काय आहे ना.
तर तो माझ्या घरात तरी असला पाहिजे. माझ्या घराचं भारतीयत्व टिकवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण कुटुंब मिळून समाज आहे आणि समाज मिळून राष्ट्र आहे. माझ्या समाजामध्ये, माझ्या या भोवतीच्या प्रदेशामध्ये भारतीयत्व दिसलं पाहिजे ना. आमच्या सगळ्या खुणा आम्ही पुसून टाकायला लागलो ना. टिळा न टिकली, काहीच नाही. टिळाही लावत नाही आणि टिकलीही लावत नाही. कशा करता हो ना. म्हणजे माझ्या घरामध्ये नको बाहेर घालू, त्या कपड्यांवर म्हणेल आज चालत नाही. ठीक आहे, घरात आल्यावर कपडे बदलल्यावर तर घालायला लावायला पाहिजे आवर्जून. टिळा लावायला काय अडचण संध्याकाळी किंवा सकाळी. ऑफिसमध्ये नसेल कदाचित चालत, खरं आहे. आणि त्या काही काही विलायती पोशाखावर टिळा कसा मला दिसेल, म्हणून नसेल. पण हे बदलायचं कोणी? आपल्या पुरतं तरी बदलूया ना. मुलं अगदी सांगतात आमच्या आजीला नाही चालत. आवडतं मला ऐकायला वाक्य, हे आमच्या आजीला नाही चालत. हो ना, आग्रह करतात आजी तू पण आता जरा वेगळे कपडे घाल. कशाला, हे आहेत ते चांगलेत की. पण मुलांना वाटतं आपली आजी आधुनिक दिसावी. पण कपड्यांमधूनच आधुनिक दिसतेय का? विचार पण बदलले. तुम्हाला ऍक्सेप्ट करते म्हणजे मी बदलले ना, आहे की नाही? आपण मुलांना सांगितलं पाहिजे, अरे तुम्हाला मी ऍक्सेप्ट करते, तुम्हाला बाहेर खायला परवानगी देते म्हणजे मी बदललेच की. आणखी नका मला बदलू, मी पुरेशी बदलली आहे, हे आपण सांगता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपला पोशाख आपल्या पद्धतीचाच असला पाहिजे. बाहेरचं मान्य आहे, मान्य म्हणजे नाईलाजाने मान्य आहे. नाईलाजाने मान्य. किती दिवस आपण काळे कोट घालून फिरणार? बदला ना आता. पण नाही ना, आपण अजून बदल. ह्या पराभवाच्या खुणा आपण बदलायला पाहिजे. ब्रिटिशांच्या वेळेपासून काळा कोट घालून वकील जात आहेत, अजूनही आम्ही तेच ठेवलं. का नाही बदलत आपण? कोण आता विचारणार हे का केलं म्हणून? पण आम्हीच बदलत नाही. आमची मानसिकता गुलामगिरीची अजून आहे आणि ते पुसण्यासाठी स्वबोध आवश्यक आहे की हे मला पुसायचंय. ही जी गुलामगिरी आहे ना, ती मला दूर करायची. हा स्वबोध आवश्यक आहे. मला स्वतःला हे ठरवता आलं पाहिजे. दुसऱ्याला नाही मी सांगणार, दुसऱ्याने करावं. मी एवढंच म्हणेन की हे स्वबोध मी हे केलं पाहिजे. आणि फक्त मी नाही, म्हणजे माझ्या पुरताच हा बदल नाही आहे. आता माझं कुटुंब जर भारतीय पद्धतीचं असेल, शेजारचं भारतीय असेल, त्याच्या पलीकडचं असेल, 10 कुटुंब असतील, तर आम्ही समाजातलं चित्र बदललंय. माझं नाही, समाजातलं चित्र बदललंय. म्हणजे समाज बदलण्याची जबाबदारी कुटुंबाची. कुटुंबाचा एक घटक म्हणून माझी आहे, कारण मी कुटुंबात राहते. कुटुंबाचा एक घटक म्हणून माझी आहे. आणि म्हणून हा स्वबोध आवश्यक आहे. काय झालंय म्हणजे, मला ती कथा इसाप नीतीतली आपल्याला माहित असलेली, मेंढ्यांच्या कळपातल्या ते छावा सिंहाचा, हो ना, तो त्यांच्यासारखाच राहायला लागला होता ना, मेंढ्यांसारखाच. कारण त्याच कळपामध्ये होता मेंढ्यांच्या, म्हणून तसं राहत होता. आणि एकदा कुठून तरी त्यांनी डरकाळी ऐकली आणि यांनी पण उत्स्फूर्तपणे दिली. आणि मग त्याच्या लक्षात आलं, मी मेंढर नाही आहे, मी सिंह आहे. ही जाणीव होणं म्हणजे स्वबोध. ही जाणीव होणं म्हणजे स्वबोध. सगळेजण करतात तसं मी करते असं नाही. मला माझं काय आहे हे कळलंय. माझा पराक्रम मला माहिती आहे. आणि मी मेंढरामधला एक सिंह झालो होतो इतके दिवस, ते दुर्दैव होत. पण आता मला माझी जाणीव झाली आणि त्यांनी डरकाळीच फोडली की. त्यांनी डरकाळी फोडली. ही कथा आपल्याला माहिती आहे. इसाप नीतीत पाहणे अनेक वेळा आपण वाचलेली, पण रुजली आहे का हा विचार करण्याची आता वेळ आहे. की मी तेजस्वी आहे, होय मी तेजस्वी आहे, आणि मला त्याच पद्धतीने जगायचे. मेंढरांसारखं सगळे करतात म्हणून मी नाही. प्रवाह पतित नाही व्हायचं.
प्रवाहाविरोध हात मारणं कठीण असतं, पण प्रयत्न करायला काय हरकत नाही. सहजपणे वाहवत जाणं सोपं आहे, हो ना. आणि त्यामुळे त्या मेंढरातल्या सिंहासारखी आपल्याला आता तरी जाग यावी, आता तरी जाग आली पाहिजे. किंवा आपली शक्ती विसरलेल्या हनुमंताला जांबवंताने आठवण करून दिली आणि शक्तीचा प्रत्यय आला त्याला. त्याला एकदम जाणवलं, होय हे मी करू शकतो. ही सकारात्मक, हे मी करू शकतो. गडबडून जागा झाला आणि गेला की लंकेत. पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे. त्या हनुमंतासारख्या आपणही आत्मविस्मृत झालेले आहोत. मग स्वबोधाच्या निमित्तानं आपल्याला लोक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्याख्यानांमधून, वेगवेगळ्या लेखांमधून हे सांगतायत, आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा, भारतीय म्हणून जगा, भारतीय म्हणून जगा. कारण भारताचा इतिहासच मुळे तेजस्वी हो. तेजामध्ये रत होतो तो भारत आहे ना. भा म्हणजे तेज माहिती आपल्याला, आणि त्याच्यामध्ये रत होतो तो भारत. मग आमचा इतिहासच जर तेजस्वी आहे, तर त्या तेजस्वी इतिहासाचं आम्हाला जर विस्मरण झालं असलं, तर आम्ही खडबडून जाग होण्याची गरज आहे. आपण जागा होणार म्हणजे काय करणार? आपल्या घरी पुन्हा पुन्हा त्या कथा आपण सांगणार, पुन्हा पुन्हा, हो ना. त्या कथा आपण सांगणार. लेझी मेरी विल्यू, तू आळशीच ती मुलगी, हो ना. ती कशाला जाय, मी नाही उठणार, मी नाही उठणार, अशा कथा आपण शिकवणार आहोत का कविता? मग आपली मुलं तशीच होत आहेत, लेझी लेझी, आहे ना, तशीच होत आहेत. कारण या कविता आपण तशाच शिकवतोय त्यांना लहानपणापासून. तेव्हा आपण आता म्हणजे खरंच आपण विस्मृत झालेलो होतो, तर आता खळबळून जागे होऊया. आपल्या परंपरा, आपले रीतिरिवाज, हे सगळं टिकवण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. बिघडवलं आपणच आहे, सुधारायचं आपल्यालाच आहे, हो ना. बिघडवलं आपणच आहे. सगळ्याला मुळी काय म्हणायचं ते, म्हणजे मूळ भावना बाजूलाच राहिल्या आणि केवळ दिखावा याच्याचकडे सगळं लक्ष आहे. आणि त्यामुळे आपलं हे जे स्खलन चाललंय ना, बाकीचे लोक त्याचा फायदा घेत आहेत हो. हे आणखीन दुर्दैव की बाकीचे लोक त्याचा फायदा घेत आहेत. आपल्याकडे किती सवलती आहेत. आपण म्हणतो फक्त सत्य एक आहे, तुम्ही उपासना कोणाची करा, पण सत्य एकच आहे, हो ना. कितीही मतं असली तरी त्याचा आदर करतो, असं आपलं वेगळेपण आहे. ते वेगळेपण आपण कोणत्या पद्धतीने दाखवायला पाहिजे? आता तेजस्वीपणे दाखवायला पाहिजे. त्यात वेगळेपणामधलं वेगळेपण काय आहे हे दाखवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे खूप चांगल्या चांगल्या ज्या काही पद्धती होत्या, म्हणजे परंपरा, रीतिरिवाज, वागण्याच्या पद्धती, ह्या ज्या होत्या, आरोग्य शैली, पहाटे उठावं वगैरे वगैरे. आता दिवसाची रात्र रात्रीचा दिवस असं आहे, हो ना. असं आहे, असावं की नाही, ते बदलण्याची शक्ती आपल्यात आहे की नाही, ते पण करण्याचा प्रयत्न आपण करतो की नाही? करतो आहोत. तेही बदलण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि म्हणून आपल्याकडचा योग दिन सगळ्या जगाने मान्य केला, हो ना. आपल्याकडचा योग दिन सगळ्यांनी मान्य केला. ती योगासनं म्हणजे आम्ही काय म्हणतो, त्यातला भाव गेला बरं का. मी तेच पुन्हा पुन्हा सांगते की तो भाव गेला. कुठं जायचंय? योगाला जायचंय, जिमला जायचंय, जिमला जायचंय, योगाला जायचंय, मग ते तिथे जाऊनच, घरात नाही करताय. घरातली वाढू द्या ना स्पंदन ओंकाराने, घरातली, नाही का. तर मग हे जे काही सगळं आहे ना, हे बदलायचं आहे आता आपल्याला. आणि मग मी म्हणेन की बाळा, तुला जायचंय ना जिमला, जा, इथे 12 सूर्यनमस्कार घाल आणि मग तिकडे जा ना, तिथे पण जा, पण इथे पण कर.
हा आग्रह मला धरावा लागेल. जरा होते आजी वय थोडे दिवस, पण मग कळायला लागतं की नाही आजी सांगते ते बरोबर आहे. पण ते नेटाने मात्र आपल्याला करावं लागेल. तर बदल आवश्यक आहे, पण त्या बदलामागच्या कल्पना किंवा त्या बदलामागची मूल्य ही पार रसातळाला जात आहेत की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. भाषा खूप येतात आपल्याला, म्हणजे सगळ्या भाषांबद्दल ईशान्य भारतात तर प्रत्येक गावाची भाषा वेगळी, किंवा आपल्याकडे पण चांगली गोष्ट आहे ना, भाषा हरकत नाही, ते माध्यम आहे, भाषा आहे. पण समस्या कुठे निर्माण झाली? त्या भाषेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असं आपल्या मनामध्ये यायला लागलं म्हणून. खरं सगळ्या संस्कृतोद्भवच आहेत, मूळ संस्कृत भाषा आणि त्याच्यापासून बाकीच्या सगळ्या आलेल्या आहेत. यावर आपल्याला विश्वास असला पाहिजे आणि हे आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की हो, सगळ्या भाषा संस्कृतातूनच आलेल्या आहेत, संस्कृतोद्भवच आहेत. अनेक भाषा आहेत, पण आता आम्हाला असं वाटायला लागलं की इंग्रजीने म्हणजे काहीच नाही, म्हणजे आपण गावंढळ, इंग्रजी नाही म्हणजे, हो ना. हे दुर्दैव आहे. भाषा याव्यात, 4 भाषांवर प्रभुत्व आहे हा कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय नक्की आहे, पण तेच सर्वस्व आहे आणि इंग्रजी आलं नाही की सगळं संपलं. ही जी मानसिकता आहे ना, ही बदलण्याची गरज आहे. त्याला आपण गुलामगिरीच म्हणतो आहोत. इंग्रजी नाही म्हणजे काहीच नाही. प्रत्येक भाषेमध्ये उत्तम साहित्य आहे, प्रत्येक भाषेत उत्तम साहित्यिक आहेत. कन्नडमध्ये आहेत, तामिळमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, सगळीकडे सगळ्या भाषांमध्ये उत्तम साहित्यिक आहेत, उत्तम साहित्य आहे. फक्त इंग्रजीत आहे का? नाही, फक्त इंग्रजीत नाही. मग हे एखाद्या देवव्रत रेखेला आठवतं आणि 19व्या वर्षी तो शुक्ल यजुर्वेदाचा अभ्यास करतो. भारतातलं उदाहरण आहे, आत्ताच आहे. यजुर्वेदाचा अभ्यास करतो, दंडक्रम पारायण सलग 50 दिवस अखंड मंत्रोच्चार करतो, अचूक मंत्रोच्चार करतो. मुलगा 19 वर्षाचा आहे. नाहीये का तेजस्वी? आहे, आमच्याकडे आहेच. आणि त्याने ठरवलं की मला हेच करायचंय, मला हेच करायचंय, मला बाकी काही शिकायचं नाही, वेगळ्या ठिकाणी जायचं नाही, संस्कृतच्या वेगवेगळ्या परीक्षा, संस्कृतचे वेगवेगळे विद्यापीठ आहेत, इथे कुठेही जायचं नाही, मला हेच करायचंय. आणि त्यांनी केलं. आणि आज आपल्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहे मुलाचं. अचूक, उलट सुलट सगळ्या प्रकारांनी त्याने ते मंत्र म्हणून दाखवलेले आहेत. अत्यंत अभिमानाचा विषय आहे की नाही आपल्यासाठी. पण त्यांचं कौतुक करायला फक्त आपले अधिकारीच होते. तुम्ही आम्ही 4 जणांमध्ये असं नाही म्हटलं की देवावरच खरंच तुम्ही वाचलत का, असं एकमेकीला विचारलंही असेल की आज आलेलं वाचलं का, त्याच्याबद्दल किती छान लिहून आलंय, त्याच्या वडिलांनी त्याला परवानगी दिली, आई गेल्या त्या काळात सुद्धा त्यांनी ते अध्ययन केलं, हे सगळं तुम्ही वाचलत का, असं आपण एकमेकीला किती जणींना विचारलं. मुलाला सांगितलं का हे वाच, आपल्या मुलाला आपण हे सांगितलं का हे वाचच, हे तुला वाचायचंच आहे, इथे बसून वाच, हे गरजेचं आहे. हा तेजस्वी नाही का हो इथे, आत्ता आत्ता काल आणि परवा घडलेली घटना आहे, कपोलकल्पित नाही, ऐकलेली नाही, प्रत्यक्ष दिसतेय ना. मग तो मुलगा ह्या वयामध्ये हे करू शकतो, म्हणजे त्या ज्ञानामध्ये विशेष काहीतरी आहे की नाही. फक्त आता इंजिनियर झाले असते, काही क्रिकेटमध्ये शतक काढले, त्यांचं केवढं कौतुक असतं, करू नये असं नाही, जे चांगलं आहे त्याचं कौतुक झालंच पाहिजे, पण तेवढंच ह्याचं पण व्हायला पाहिजे. ह्या घटनेची पण तेवढंच आपण उचलून धरली पाहिजे, ही जबाबदारी तुमची माझी आपली. म्हणजे आज सुद्धा हे करता येतं, हे करतायत. माझ्या
शिक्षणामुळे काय झालं आपल्याला माहिती आहे. नकारात्मक पुन्हा बोलायचं नाही हे ठरलेलंच आहे. पण शिक्षणामुळे एक गोष्ट झाली की मी एक स्वयंकेंद्रित झाले. दुसरी गोष्ट, शिक्षण फक्त अर्थार्जनासाठीच आहे, माझा मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा किंवा माझ्या विचारांना काही प्रगल्भता यावी म्हणून ते नाही. परीक्षार्थी आणि अर्थार्जनार्थी अशा प्रकारचं शिक्षण आपण वर्षानुवर्ष घेतो. आता त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात झाली आहे. त्याचे परिणाम 10 वर्षांनी दिसतील. त्या आपल्याला दिसतील की नाही माहिती नाही, पण पुढच्या पिढीला नक्की दिसतील. आणि त्यांना तरी आंब्याचं झाड नातवासाठीच लावायचं असतं नाही का? नाहीतरी आंब्याचं झाड त्याच्यासाठी, आपल्याला कुठे आंबे खायला मिळणार असतात लगेच. आता संकरित वगैरे असतात ते मिळतात म्हणे 5-6 वर्ष. पण एकूण आपली कल्पना अशीच आहे. तसं आत्ता ज्या योजना चाललेल्या आहेत, जे शिक्षण पद्धती बदलली जाते, नीती, त्याला शिक्षण नीती असा शब्दप्रयोग आहे, नीती हा शब्दप्रयोग आहे. तर ती जी नीती आहे आपली, आपलं जे धोरण आहे ते बदलण्याचं, त्यामध्ये तेजस्वी तरुण तयार करणे, मनस्वी तरुण तयार करणं ही कल्पना आहे. आणि म्हणून विविध विषय सगळे शिकवले जाणार. त्याच्यात पण किती प्रकार आहेत ते आपल्याला यथावकाश कळेल त्याचा अभ्यास केल्यानंतर. पण 10 वर्षानंतर आपल्याला ते सुद्धा कळेल, कारण शिक्षणामुळे विवेक आणि विचार या 2 गोष्टी येतात. घाईघाईने कुठलाच निर्णय द्यायचा नाही, हा विवेक शिक्षणाने येतो. विचार पूर्ण करून मग मत द्यायचं हे आपल्याला शिकवलं जातं. हे त्या शिक्षणामुळे मिळतं आणि ते मिळणं अपेक्षित आहे. ते मिळणं अपेक्षित आहे. इतके मार्कांसाठी हा प्रश्न, मला 35च मार्क मिळवायचे त्यामुळे बाकी गोष्टीचाच अभ्यास केला नाही, 35 मार्क मिळाले की पुरे, असे पण विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. हे शिक्षणामध्ये अर्थार्जन एवढा एकच मुद्दा असल्यामुळे आहे. पण आता ते बदलणार आहे, होतंय, बदल होतोय. आणि तो होतोय हे त्याला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी उत्तम आहेत असं म्हणणं आणि त्यांच्या बाजूने आम्ही आहोत असं म्हणणं, त्याच्यात फाटे फोडायचे नाहीत. हा विवेक येणं हे आवश्यक आहे. हा विवेक येणं हे आवश्यक आहे. ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य मिळावं, म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी म्हणून सांगते, ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य मिळावं म्हणून परदेशी मालाची होळी केली होती. बरोबर? परदेशी मालाची होळी केलेली होती. त्यावेळेला परदेशी कपडा वापरायचा नाही म्हणून सूत कताई सुरू झाली, खादीचे कपडे वापरायला सुरुवात झाली. आणि आपले आजोबा किंवा आजी वगैरे आपल्याला माहिती असतील, साखर सोडली होती, कारण ती इंग्रजांकडून आलेली आहे. त्यामुळे ती साखर सोडली, गुळाचं, मग ती गुळी साखर पण मध्यंतरी मिळत होती बघा, काहीतरी आपल्याकडे तयार झाली. मग ते ब्रिटिश म्हणजे स्वातंत्र्य मिळावं म्हणून होतं. आता स्वातंत्र्य टिकावं म्हणून करायला हवं ना. स्वातंत्र्य टिकावं म्हणून, अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून, हो ना. आता मला ही बंधनं पाळली पाहिजेत. आता मला ही बंधनं पाळली पाहिजेत. आपला पैसा आपल्याचकडे राहावा, भारतातला पैसा भारतातच राहावा, खेळावा, म्हणून भारतीय वस्तूच आपण वापरायच्या आहे. भारतीय वस्तूच आपल्याला वापरायच्या आहे, हो ना. मग असं ज्या वेळेला होईल की नाही, भारतात तयार झालेलं मेड इन चायना नाही किंवा इतर देशातल्या आम्ही वापरणार नाही, हे ठरवावं लागेल. कदाचित कदाचित सध्या आपल्याला थोडं महाग मिळेल किंवा आपल्याला हवं ते उपलब्ध होणार नाही, कदाचित. मग आपलं आणखीन एक काय, आपल्या नातवंडांना आपण काय सांगणार आहोत की बाबा रे, या वस्तू कारखान्यामध्ये तूच तयार कर ना, उत्तम दर्जाच्या तयार कर, उत्तम दर्जाच्या तयार कर. आपला माल उत्तम असला पाहिजे, हे मात्र कारखानदारांना ठरवावं लागेल. आपल्या मुलांना हे सांगावं लागेल की तू कारखान्यात खूप पैसा मिळव, कारखान्यात मिळतही, आणि तूच काढ ना कारखाना.
ज्या मालाला म्हणजे जो माल इथे उपलब्धच नाही तो दुसरीकडून घ्यावा लागेल कच्चा माल, त्याला पर्याय नाहीये. पण जे आपल्याला इथे करता येतं किंवा आपल्या उपलब्ध आहे ते कारखाने आपण भारतामध्येच का नाही काढायचे. त्याला आपण मग शब्द आता वापरलाय आपल्याला माहित असलेला आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर, आपण स्वतःवर अवलंबून असं म्हणजे आपण दुसऱ्याची आता लांगोली चलन करणार तुम्ही दिलं तर आम्ही करू असं नाही, आता आम्हीच निर्माण करू. हा अभिमान किंवा हा आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. जमेल रे, पहिल्या वर्षी जरा तोट्यात जाईल, कर प्रयत्न अजून. म्हणजे मला सुद्धा माझ्या घरामध्ये जर समजा थोडा तोटा सहन करावा लागला आणि आर्थिक हे कमी झाली, मंदी आली आपल्या घरावरती, तर ती सोसण्याची माझी तयारी असली पाहिजे मानसिक, कारण उद्या त्याच्यातून चांगलं निर्माण होणार आहे आणि होईल. हा जो सकारात्मक विचार आहे ना तो आवश्यक आहे. अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर आत्ता स्वस्त मिळत असलं तरी परदेशात ती वस्तू मी वापरणार नाही, हे ठरवायला लागेल ना, हे ठरवायला लागेल. आणि त्यामुळे म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी पण आपण अजून त्याला प्रतिसाद देत नाही. अगदी छोटी गोष्ट सांगते की प्लास्टिक बंदी कितीतरी वेळा आली आणि गेली हो ना, पण सहज उपलब्ध होतं. जाताना पिशवी न्यायला विसर पडला म्हणून प्लास्टिकची पिशवी घेऊन मी घरी आले, म्हणजे मी अजून बदलले नाही ना. म्हणजे माझ्या हातामध्ये नेहमी कापडी पिशवी ठेवायला पाहिजे की नाही, असली पाहिजे, तर ती बंदी होईल ना. कोणासाठी होय, आपल्यासाठी ती योजना. मग त्याला हातभार कोणी लावायचा. मी कुठे बाजारात जाते असं जर आम्ही म्हणायला लागलो की मी बाजारात जात नाही त्यामुळे मला पिशवीच लागत नाही, पण पिशवी मी तयार ठेवली पाहिजे. अरे बाजारात निघालच का, ही पिशवी घेऊन जा, ही पिशवी घेऊन जा हे मला सांगता आलं पाहिजे. पिशवी मी जाऊन बाजारात आणली पाहिजे असं नाही, पण पिशवी त्याला देता आली पाहिजे की ही पिशवी घेऊन जा आणि ह्याच्यात आण, बरोबर आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या हळूहळू म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, तसं संकट सुद्धा किंवा सगळ्या गोष्टी नकळत हळूहळू येत जातात आणि त्याचं मोठं रूप होतं, ते आपल्या लक्षात येत नाही. ते आपल्या लक्षात येत नाही. सोपं सोपं वाटत होतं आणि म्हणून हे बदलत गेलो आपण, आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या भोवती इतक्या मोठ्या प्रमाणावर आता आपल्याला दिसत आहेत आणि परधर्मीय त्याचा केवढा फायदा घेत आहेत. मग आमच्या देशामध्ये आम्हाला राहायचं असेल, कारण मला इथे राहायचंय, म्हातारी झाले तरी मी इथेच राहणार ना. मग मला माझ्या देशात राहायचंय म्हटल्यानंतर माझ्या पद्धतीने मला जगता आलं पाहिजे, म्हणजे स्वतंत्र माझं तंत्र इथे असलं पाहिजे की नाही. परतंत्रात गेल्यानंतर मला हे जमणार नाहीये. म्हणजे माझी जबाबदारी आहे की नाही, जरी म्हातारी झाले असले तरी माझ्या तंत्रानी माझ्या देशात मला राहता आलं पाहिजे. हा देश माझा आहे, हे कुठेतरी माझ्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बिंबलेलं असलं पाहिजे की हा देश माझा आहे आणि या देशामधल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींशी माझा संबंध आहे. चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींशी माझा संबंध आहे. नकळत कळून जो काय असेल तो, कळत नकळतही असेल कदाचित, परोक्ष अपरोक्ष असेल, पण प्रत्येक घटनेशी माझा संबंध आहे हो ना. त्या प्रत्येक घटनेशी माझा संबंध आहे हे वानप्रस्थाश्रमात असलेल्या आपल्यालाही मनावरती ठसवावं लागेल की याचा नकळत होणारा परिणाम हा मला पण भोगावा लागणार आहे. चांगला असेल तरी आणि वाईट असेल तरी, चांगला असेल तरी आणि वाईट असेल तरी माझ्यापर्यंत येणार नाही असं होणारच नाही. म्हातारी आहे हिला जाऊ दे सोडून देऊ असं होत नाही, असं होणार नाही ना. म्हणजे मी या देशाची नागरिक आहे तोपर्यंत मी सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण होईल हाच प्रयत्न केला पाहिजे. आणि मी मनाने
अत्यंत होकारार्थी असलं पाहिजे. मला हे जमेल, मी हे करेन, मला हे जमेल, मी हे करीन, असं मला म्हणता आलं पाहिजे. ऐकत नाही, कोण माझं ऐकताय असं म्हटलेलं नाही ना. असं का खाली मान घालून म्हणायचं पण माझं कोणी ऐकत नाही. इतकी वर्ष आपण संसार केला, वाढवलं, सगळं केलं, उपकार नाही आहेत, हे सगळ्यांनीच करायचं. पण मी माझं स्वत्व विसरायचं नाही. मी करू शकते हे मात्र मी कधीही विसरायचं नाही. आणि त्यामुळे आपली राष्ट्रीय पातळी, आपल्याकडे कधी हे आहे समूह संघटन, हो ना, हे आपल्याला अत्यंत जवळच आहे. सामूहिक सौहार्द हा आपला पिंड आहे, हा आपला पिंड आहे, हो ना. आणि त्यामुळे आपण ह्या विविधतेत एकता शोधता शोधता, विविधतेत एकता शोधता शोधता, बीज एकच आहे, झाडाचं बीज एकच आहे, एवढंच आहे, बीज एकच आहे. पण त्याच्यातून खोड येतं, पानं येतात, फांद्या येतात, फळं येतात, फुलं येतात, ही विविधता आहे की नाही. पण मूळ एकच आहे, बी एकच पेरलेलं आहे, आणि त्यातून हे सगळे घटक झाडाचे निर्माण झालेले आहेत. मग हे मी विसरून कधीच नाही ना चालणार, हे मला विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे मी हे प्रामाणिकपणे ठरवलं पाहिजे की मी करू शकते, मला हे करायचं आहे. माझं घर, भवन, माझा पोशाख, माझं भजन, हो ना, हे सगळं माझ्या भारतीय पद्धतीचं कसं राहील याची जबाबदारी माझी आहे. माझ्या घरापुरतं एवढं मी ठरवू शकते. आणि एवढ्या जणांनी जर ठरवलं तर सगळी सदाशिव पेठच भारतीय आहे ना, होईल की नाही, सगळे सदाशिव पेठच भारतीय होईल. आणि मग तो एक आदर्श असेल. तो बोध माझ्या मनाला होणं हा स्वबोध आहे. आपली झोपायची पद्धत माहिती आहे, मग त्याच्यासाठी संतुलित आहार आहे. म्हणजे आरोग्य अचानक नाही ना मिळत, उपलब्ध नाही होता. आता इतकं उलट सुलट, दोनदाच जेवा, एकदाच जेवा, ताकावरच राहा, मग काय पाण्यावरच राहा, काही गरज नाही. आपण जे वर्षानुवर्ष करतोय, अतिरेक कुठलाच केला नाही की झालं नाही का. हा एवढा विवेक आणि विचार आम्हाला आला पाहिजे की नाही, एवढा येणंच अपेक्षित आहे, एवढंच येणं अपेक्षित आहे. म्हणजे संतुलित आहार असणं, नियमित व्यायाम असणं, रोज फिरायला गेलं पाहिजे, 10 पावलं. पूर्वी मी मैलवर जात होते, आता अर्धा मैल, पाव मैल, पण गेलं पाहिजे. माझ्या पायांना ती सवय राहिली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे माझ्या मनाला वेळ झाली की मला बाहेर जाता आलं पाहिजे. मला चालायला जायचंय, किती चालता येईल, आली मोठी फिरायला जाणार. अगं बाई, तेवढं तरी येत आहे ना, पुण्या मुरलीधरपर्यंत जाता येते, खूप झालं. पूर्वी मी तिथपर्यंत जात होते, दगडूशेठला जात होते, अमुक करत होते. आता निदान एवढं तरी, पूर्वी पर्वतीलाही जात होते, आता नाही. पण म्हणून रडणार का, आता नाही बे जात आहे, नकोच, मग पर्वती नाही तर काहीच नाही, असं नाही चालणार. हा जो विवेक आणि विचार आहे ना, तो करण्याची गरज आहे. आणि म्हणून नकारात्मक झटकून टाकायची, नकारात्मकता, हो ना, ती झटकून टाकायची. आता संयम आवश्यकच आहे. 4 बटाटे कसे आता सोसतील, मी पूर्वी 10 खाल्ले असतील, आता 4 नाही खाता येत, 1 खाईल आणि थांबील. पण मला 1 सुद्धा खाता येणार नाही असं नाही म्हणायचं. तेवढी ताकद आपली असली पाहिजे. एक बटाटा वडा खात पचवण्याची ताकद याही वयात आपली असली पाहिजे. ती कशी येईल, व्यायामातून येईल, आपल्या मानसिकतेतून येईल. इतक्या छोट्या गोष्टी आहेत की नाही, सगळं सोडून नाही दिलेलं आपण. आणि हे माझ्या मनाला सांगणं पुन्हा पुन्हा म्हणजे स्वबोध, म्हणजे आहे स्वबोध. सामाजिक संबंध आवश्यक आहेत. म्हणजे मैत्रिणी हव्या, हव्या, सुख दुःख सांगायला हव्या, कोणाला तरी हाक मारताना हवं, कोणाला बोलवू बाई आता, असा प्रश्न मला कधीच पडता कामा नये, हो ना. आणि ते कशातून होतं, माझ्या वागण्यातून होतं. हे पण की मला समूहात राहायचंय, मी एकटी नाही, मी एकटी राहू शकत नाही, राहता कामा नाही.
राहू नये आणि राहता कामाही नाही. मला 4 मैत्रिणी असल्या पाहिजे, हक्काने मी तिला बोलवीन अशी एक कोणीतरी असली पाहिजे. हे कसं निर्माण होतं ते आपल्याला माहिती आहे. मैत्री कशी वाढवायची, खऱ्या मैत्रिणी कशा मिळतात, मैत्रिणी सगळ्याच असतात पण खऱ्या मैत्रिणी 2-3च असतात, हेही आपल्याला माहिती आहे. हो ना. तर हे जे आहे ना, सामाजिक संबंध आपले असले पाहिजे. म्हणजे मी जाणार नाही, मी करणार नाही, आता मला काय करायचंय, मी आता एकटी घरात बसीन, आता मला हे जमत नाही, मला हे जमलं पाहिजे. हो ना. एका देवळामध्ये मला संध्याकाळी जाताना देवळात नाही, कुठे बागेत नाही, अगदी खाली कट्ट्यावर जाऊन मला बसता आलं पाहिजे. कोणीतरी आहे तिथे मी जाऊन बसते, आणखीन कोणीतरी येतं, मग 4 जणी झाल्या. म्हणजे समाजामध्ये मला राहता आलं पाहिजे. याही वयामध्ये सगळ्यांशी जुळवून घेता आलं पाहिजे. आता परवा मला एक आमच्या सोसायटीत नवीन आलाय मुलगा राहिला, सायकल फिरवत होता आणि मी सहज त्याला म्हटलं, काय रे, काय कसरत काय चालली आहे, पडला बिडलास तर? नाही, असा नाही पडणार म्हणाला मी, छान मला सराव आहे. असं तो मुलगा 7वीतलाच आहे. म्हटलं आज काय सुट्टी बिट्टी, तर म्हणे काय माहिती कशाची दिली सुट्टी. हा, आणि नंतर तो पुढे मला म्हणाला, आता तू माझी फ्रेंड झालीस बरं का, हा, तू माझी आता फ्रेंड झालीस ना. तर म्हटलं हो का, आईला सांगशील ना वगैरे असं. त्यामुळे मग तू जेवायला ये ना माझ्याकडे एकदा. अरे म्हटलं आईला न विचारता म्हणे त्यात काय, माझी फ्रेंड आली सांगायचं. किती मुलं निरागस असतात. आणि मग मी त्या मुलं, आणि 8 दिवस गेले. आता परवा तो मला म्हटलं, हे काय फ्रेंड तू अजून आलीच नाही माझ्याकडे. मग मी परवा जाऊन आले त्याच्याकडे. त्याची आई म्हणली, हो माझा मुलगा असाच आहे, त्याला खूप मित्र गोळा करायला आवडतात आणि वयाच बंधन आहे. म्हटलं मला पण नाही, मला आवडला तुझा मुलगा, तो माझा मित्र. हे जमतं, जमायला पाहिजे. हो ना, हे जमायला पाहिजे. आणि छान ना, मग मी एखाद्याचं म्हटलं अद्विज माझ्या सोबतीला आहे, तर तो येईल की, कारण मी फ्रेंड आहे. त्या मुलाला कळलंय ते. मग मी त्याला, अरे मी कशी तुझी मैत्रीण होईल, मी तर किती मोठी आहे, असं नाही म्हटलं. ठीक, मी तुझी मैत्रीण. हे सामाजिक संबंध हे आवश्यक आहे. हे सामाजिक संबंध जोडणं हे खूप आवश्यक आहे. लहान मोठं कोणी असलं तरी गोड बोलता आलं पाहिजे आणि ही मुलं जवळ करता आली पाहिजे. तो त्यांना आपली गरज आहे, त्यांना पण आपली गरज आहे. तर हे जे आहे ना सामाजिक संबंध ते, आणि स्वस्थ बसता आलं पाहिजे. 2 मिनिटं मी दिवसभरात काय केलं, म्हणजे त्याला कोणी ध्यान म्हणतं, कोणी काय आणखीन वेगळे वेगळे शब्द, पण मी असं म्हणेन डोळे मिटून स्वस्थ बसून मी आज दिवसभरात काय केलं, किंवा मला काय आनंदाचे प्रसंग माझ्या दिवसामध्ये आले. म्हणजे मला आनंद की आपल्याला आज इथे आलो, आपण इतके जणी भेटले. हो ना, हे चेहरे आपले ओळखीचे, नावं नसली माहिती तरी चेहरे सगळे ओळखीचे. आणि त्यामुळे हे खूप दिवसांनी भेटल्यामुळे जो आनंद झाला तो मला आता महिनाभर पुरणार, पुढच्या व्याख्यानापर्यंत, की नाही ह्या सगळ्यांच्या बरोबर मी शेअर केलं मला जे वाटलं ते. हो ना. तर हा जो आनंद आहे ना, हे स्वस्थ बसलं 2 मिनिटं की आपल्याला पण हा अनुभव आहेच. म्हणजे आपण करतोच ते सगळं, पण ते पुन्हा एकदा मला करायचं आहे, त्याच्यात सातत्य आहे पाहिजे. हे सगळं लक्षात ठेवूया आणि हा स्वबोध घेऊन मी काय करणार नाही, मीच करणार, हे लक्षात घेऊन ह्या सगळ्या बाबतीमध्ये मला काय काय करता येतं, माझी भूमिका काय, पडद्यामागे राहून करतात ना कामं सगळी, तसं मलाही करता येईल एवढा बोध घेऊन आपण घरी जाताना, आणि आज स्वस्थ बसल्यानंतर आज काय ऐकलं, कोणता कोणता बोध आपल्यापर्यंत पोचवला, हे आपण आठवूया या स्वबोधामधला. आणि एखादा राहिला असला तर तो मला माझ्यापर्यंत एखादा बोध पोचवा, म्हणजे मग पुढच्या वेळेला त्याच्यात ऍडिशन करता येईल. म्हणजे हेच विषय नाही बोलणार मी, पण दुसरीकडे बोलायची वेळ आली तर करता येईल. तर हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भारताचं स्वातंत्र्य टिकवण्याची आता आपली जबाबदारी आहे. क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, आता ते हातातून जाऊ नये ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि त्यामुळे आपण तो बोध ठेवूया लक्षात, आणि या आजच्या बोलण्याला विराम देऊया. धन्यवाद.